नमस्कार, माझं नाव प्रशांत मधुकर पाटीकर। मी भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडळचा सरचिटणीस आहे। त्याचबरोबर आता नव्याने नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनमोलजी म्हात्रे आणि त्यांचे सहकारी। प्रथमतः हा जो विषय होता, हा सदरचा विषय इथली दोन मंडळ आहेत। एक शिवराज मित्र मंडळ आहे, दुसरं साईनाथ मित्र मंडळ आहे। एका मंडळाचा नवरात्र उत्सव असतो आणि एका मंडळाचा गणपती उत्सव असतो। हा विषय सदर 2 वर्षापूर्वी ह्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे आणला आणि त्या मंडळाला ह्या रोडची किती नितांत गरज आहे याचं मला विश्लेषण सन्माननीय अनमोल दादा म्हात्रे यांनी मला केलं। त्याचा पाठपुरावा आम्ही 1-2 वर्षापासून करत होतो, परंतु खरंच रवी दादा आहेत यांनी या ज्या कामाला जी मान्यता दिली आणि इथले जे मंडळ आहेत त्यांना या गोष्टीचा आनंद द्विगुणित झालेला आहे। कारण जे गणपती बाप्पा ज्या ठिकाणी बसत होते किंवा नवरात्र देवी बसत होती तिथे आता एक चांगलं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होऊन खूप खूप चांगल्या सुस्थितीत सदरचं काम होणार आहे आणि जी काय इथली ड्रेनेज सिस्टम आहे ती एका साईडला जाऊन पूर्ण काम व्यवस्थितरित्या करून इथले जे स्थानिक रहिवासी लोक आहेत त्यांनाही याचा खूप फायदा होणार आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। आजचा भूमिपूजन हा दादांच्या माध्यमातून हा या विभागातील पहिला नाहीये। या आधी सुद्धा मला वाटतं आज सांगायला गेलो तर आज वेळ कमी पडेल, इतकी कामं दादांच्या निधीतून या वॉर्डात, या विभागात आणि डोंबिवली पश्चिम मध्ये जिथे आमचा नगरसेवकही नसेल त्या वॉर्डात सुद्धा दादांच्या माध्यमातून भरमसाठ कामं झालेली आहेत आणि भरमसाठ निधी सुद्धा दादांच्या माध्यमातून दिलेला गेलेला आहे। सदर हा जो रस्ता आहे या रस्त्याची आम्ही मागणी गेल्या 2 वर्षापासून करत होतो दादांकडे। मला वाटतं या सुचवलेल्या कामांपैकी हे 5वं काम आहे। या आधी सुद्धा दादांच्या माध्यमातून जगदंबा मंदिर परिसरातील एक रस्ता, पुन्हा अंबरबाग पर्यंत कोलते स्टोअर पर्यंतचा एक रस्ता आहे, ओमसाई आनंद पासून परिवार सोसायटी, आंबेसर सोसायटी इथला एक रस्ता आहे, श्री सोसायटी, शांताराम कॉलनी या चाळींच्या अंतर्गत जे काय पायवाटा होत्या, ज्या रस्ते होत्या त्या सुद्धा सर्व हे सगळं मी जी नावं सांगितली ते सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण दादांच्या माध्यमातून झालेत। तर मी आज तुमच्या माध्यमातून या विभागातील सर्व नागरिक असतील, शिवराज मित्र मंडळ असेल, साईनाथ मित्र मंडळ असेल, नमस्कार मित्र मंडळ असेल, या सर्व मंडळाच्या वतीने आणि कस्तुरी ग्राम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आणि या सर्व येथील नागरिकांच्या वतीने मी रविदादा चव्हाणांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे, त्यांच्या निधीमुळे आज संपूर्ण विभागात आणि डोंबिवलीमध्ये जे आज तुम्ही पाहताय की विकासाची जी गंगा वाहते ही फक्त विकास गंगा वाहणारा एकमेव व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे मनापासून सर्वांनी कौतुक केलेच